Hi everyone. Today I'm starting a new journey. I'm taking a 21-day challenge to rebuild my life. Hi, good morning. Welcome to the day 14 of my 21-day rebuild challenge. So let's start the day. तो आज एकटाच आलोय पण लेट झालं. बाहेर उजाडलंय पूर्ण नाही का असं एवढं पण नाही पण थोडं उजाडलंय. सो जिमवरून आला आताच आणि स्मूदी केली आहे मी मध्ये बनाना आणि दूध वगैरे मिक्स करून. अजून आवरायचं आहे, असाइनमेंट द्यायचं, आज खूप काम आहेत. सो आत्ताच एक नॅप घेतला आणि असाइनमेंट लिहायला बसलो कारण की सबमिशन आलेलं आहे. सो इंटरनल पण आहेत त्यामध्ये तयारी चालली आहे. बाकी काय मग कशी चालली जर्नी सांगा मला. बुक वाचायची राहिली, 2 दिवसात बुक नाही वाचली, तसंच झोपतो आणि कारण की टाईमच नाही आहे, एवढं लिहितोय झोपायला डायरेक्ट झोपतो. ठीक आहे, आता जेवायचं आहे आणि राहिलेले कामं करायचे. तर जेवण करून थोडं लिहिन आणि डायरेक्ट झोपत कारण की झोप एवढी आली की काय बोलत नको. नॅप घेतलं तरी पण एवढी झोप आली. सकाळी लवकर थोडंसं लेट झालं पण तरी पण लवकर उठणं आता ही सवय लागली आहे. अलार्मच्या आधीच जाग येते मला. अलार्म वाजतो का 2लाच जाग येते, 4 वाजलेत असं होतं आहे मध्ये. आधी कधी आधी 1 वाजता जाग येते, 2-4 वाजलेत का चेक करतो, परत झोपतो. पण ठीक आहे, पण ज्यावेळेस 4 वाजतात त्यावेळेस एकदाच अलार्म बंद होतो, परत नाही. आधी व्हायचं की 4 वाजले की लगेच उठायचो, आता एकदा अलार्म बंद होतं, परत 4:10च्या अलार्मला उठतं. सो ठीक आहे, होत असते थोडंसं पुढं मागं, पण लागली आहे सवय तर लागली 4 वाजता उठायची. भेटूच आपण जेवण झाल्यावरती. सो इट्स टाईम टू बेड नाव आणि झाली असाइनमेंट घेऊन थोडीशी, बाकीच राहिली आहे. कंटाळा आला म्हटलं झोपूया, हात दुखायला लागला माझा होता इथं दुखतंय. भेटूयात मग आपण उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट.